हाय मैत्रिणींनो, आज आपण बनवूयात हेल्दी प्रोटीन शेक पावडर. म्हणजे प्रोटीन पावडरचे प्रीमिक्स आपण बनवूया. तर त्यासाठी लागणारे साहित्य हे आहेत मखना. तर हे आपण घेतलेले आहेत 200 ग्रॅम. हे आहे पंपकिन सीड्स, हे आहेत 100 ग्रॅम. 100 ते 150 ग्रॅम अंदाजे धरा तुम्ही. मी 150 ग्रॅम घेतलेले आहेत, तुम्ही 100 ग्रॅम घेऊ शकता. वेलची आहे, तिथं आपण एक 10 ते 12 वेलची आणि गरजेनुसार जायफळ आपण घालणार आहोत. मिल्क पावडर आहे 3 चमचे. चणे घेतलेले आहेत आपण इथं 100 ग्रॅम. ओट्स घेतलेले आहेत 100 ग्रॅम. खसखस घेतलेली आहे आपण इथं अगदी 50 ग्रॅम. तीळ घेतलेले आहेत आपण, तीळ पण आपण इथं 2 ते 3 चमचे घेतलेले आहेत. हे घेतलेले आहेत आपण जवस, अलसीचे बीज, ते घेतलेले आहेत आपण मोठा 1 चमचा. इथं अक्रोड घेतलेले आहेत 100 ग्रॅम. पिस्ते घेतलेले आहेत 100 ग्रॅम. काजू घेतलेले आहेत मी इथं 150 ग्रॅम. आणि बदाम घेतलेले आहेत मी इथं 150 ग्रॅम. तर आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे हेल्दी प्रोटीन शेक पावडर प्रीमिक्ससाठी. तर चला आपण आता पुढची प्रोसिजर बघूया. काय केलं, गॅसवर अशी छान आपण कढई ठेवायची आहे आणि आपण पहिल्यांदा हे मखना जे आहेत ते आपल्याला हलके हलके असे भाजून घ्यायचे. करपवायचे नाही आहेत, हलक्या हाताने अगदी आपल्याला ते भाजून म्हणजे असे कुरकुरीत होतील अशा पद्धतीने आपल्याला ते फक्त भाजून घ्यायचे आहे. हे असे आपले असे हलके हलके आपण असे भाजलेले आहेत. तर आता हे झालेले आहेत असे कुरकुरीत. तर आपल्याला हे एवढेच भाजायचे आहेत. याच्यामध्ये चणे घ्यायचे आहेत. चणे आपल्याला, चण्याची मी वरची साल काढलेली आहेत बरं का, हे काढून घ्यायचे आहेत. ही सालं आपल्याला ठेवायची नाही आहेत. तर साल आपल्याला काढून घ्यायचे छान. आणि हे पण हलके हलके, ऑलरेडी चणे आपले भाजलेलेच असतात, पण आपण थोडेसे हलके जरासे अजून थोडेसे आपण असे फक्त करून घ्यायचे. थोडेसे काजू पण यात भाजून घ्यायचे आहेत. काजू इथं अखंड घेतला तर सगळ्यात चांगला. माझ्याकडे हे शिल्लक होते, मग ते त्यामुळे मी तेच यूज केलेले आहेत. नाहीतर काय होतं, मग जुने तसेच राहतात आणि नवीन आपण जे असतात ते वापरले जातात. त्यामुळे मी पहिल्यांदा काय केलं, आता हे अगोदर संपूयात म्हणलं. अखंड घेतलेले अगदी चांगले छान असतात ते. हे पण आपल्याला थोडेसे असे हलके जरा हे होईपर्यंत, कारण काजू मऊ असतात ना, सॉफ्ट असतात. तर आपल्याला हे पावडर फॉर्ममध्ये व्हायला हवेत, म्हणून फक्त जराशे कलर बदलू द्यायचा नाही आहे, नुसतेच हलके असे आपल्याला. आता आपल्याला हे जवस आपण घेतलेले अलसीचे बीज म्हणतात ह्याला, ते पण आपल्याला इथं हलके हलके भाजायचे आहेत. त्यातच आपल्याला तीळ टाकायचे आहेत, कारण तीळ जास्त भाजायचे नाही आहेत. दोन्ही पण अगदी नाजूक आहेत, त्यामुळं एकत्रच भाजले तरी काही हरकत नाही. आणि खसखस मात्र सगळ्यात शेवटी, म्हणजे गॅस वगैरे बंद केल्यानंतरच खसखस टाकायची आणि लगेच आपल्याला हे काढायचं आहे. बंद केलेलं आहे आणि मी याच्यामध्ये खसखस घालणार आहे आणि नुसतं असं हलवणार आहे की लगेच काढणार आहे बघा. बस, आपल्याला जास्त करायचे नाही आहे. तर आता आपण सगळे बाकीचे साहित्य भाजून घेतलेले आहेत, म्हणजे थोडेसे. तर आता आपल्याला भाजून काय घ्यायचं नाही. अक्रोड आपल्याला भाजून घ्यायचे नाहीत, बदाम आपल्याला भाजून घ्यायचे नाहीत, पंपकिन सीड्स आपल्याला भाजून घ्यायचे नाहीत, वेलची भाजून घ्यायची नाही, ओट्स आपल्याला भाजायचे नाहीत आणि पिस्ते पण आपल्याला भाजायचे नाहीत. तर आपल्याला फक्त मखना, चणा डाळ, चणे अख्खे, काजू, तीळ, खसखस आणि आपल्याला हे जवस बी, हे एवढंच आपल्याला छानपैकी आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत. आणि ते गार, ते पण का भाजायचे आहेत की आपल्याला ते पावडर फॉर्ममध्ये व्हायला हवेत कुरकुरीत असे, हे बघा म्हणून. आणि आता हे गार झाल्यावर आपण पुढील प्रोसिजर करूया. तर आता आपण काय करूया, प्रथमतः बदाम आहेत ते आपल्या याच्यामध्ये आपण फाईन चॉप करायचे आहेत. म्हणजे अगदी पण फाईन नाही आणि अगदी पण आपल्याला रवाळ ठेवायचे नाही आहेत. तर आपण हे त्याप्रमाणे हे सगळे चॉप करून घेऊया. तर हे अशा प्रकारे आपण बदाम, काजू, पंपकिन सीड्स, अक्रोड, ओट्स आणि वेलची, चणे, हे सगळे आपण असे हे बारीक केलेले आहेत. तर हे आपण हे सगळे मिक्स करूया आणि आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे आपली छान अशी जी आपण पावडर करून घेतलेली आहे.
तुम्ही बघू शकता हे इतकं सुंदर आपलं प्रोटीन मिल्कशेक प्रीमिक्स तयार होतं. आता ह्यापासून आपण मिल्कशेक कसं बनवायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि हे तुम्ही असं बनवून आता हे आपण मगाशी पण बारीक केलेलं होतं की नाही, अगोदर बारीक केलेलं आहे, त्याच्यामध्ये हे आता मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आता आपली ही मिल्क पावडर घालायची आहे. आणि हे आपण असं छानपैकी बनवून हवाबंद डब्यामध्ये आपण काचेच्या बरणीमध्ये किंवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये आपण हे छानपैकी भरून ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपलं अगदी हेल्दी प्रोटीन शेक मिल्कशेकसाठी आपल्याला हे आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. अतिशय प्रोटीन्सयुक्त आहे, हेल्दी आहे. तर तुम्ही हे नक्की बनवून बघा. लहान मुलांना, आपल्या सगळ्यांना, लेडीज जेंट्स, लहान मुलं, जिम करणारे, व्यायाम करणारे, खेळाडू, सगळ्यांना हे अगदी घरगुती, अगदी छानपैकी घरगुती पद्धतीनं बनवलेलं हे प्रोटीन्स प्रीमिक्स आहे. तुम्ही नक्की बनवून बघा आणि अशा प्रकारे करून बघा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. ह्यापासून आपण प्रोटीन शेक कसं बनवायचं ते पाहूयात. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा. बाय बाय.